नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत लिपिक आणि कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांच्या भरती अंतर्गत जी परीक्षा आहे 5 डिसेंबर 2024 ते 9 डिसेंबर 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेचं प्रवेशपत्र सध्या उपलब्ध झालं असून उमेदवार हे परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. आता या भरती अंतर्गत परीक्षेची तयारी करताना सिलेबसचा एक्झाम पॅटर्ननुसार जो एक्झाम पॅटर्न आहे त्या एक्झाम पॅटर्ननुसार जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी करणं, जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. यासाठीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे सध्या सातारा जिल्ह्याची परीक्षेची तारीख आलेली आहे. याचप्रमाणे विविध जिल्ह्यांमध्ये 700 पेक्षा जास्त जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती परीक्षेचा नवीन पॅटर्न जो आहे 90 गुणांची परीक्षा घेतली जाते आणि 10 गुणांची मुलाखत असते. 90 गुणांची जी एक्झाम पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार येणारे प्रश्न पाहणे, चेक करणे आवश्यक आहे. त्यासाठीच आजच्या या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान जी के वरती आधारित जे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, पाहू शकता यामध्ये 24 तास ऑक्सिजन देणारा वृक्ष कोणता आहे? खालीलपैकी कोणता जो वृक्ष आहे तो 24 तास ऑक्सिजन देतो? पर्याय आहेत, पाहू शकता यामध्ये वड आहे, पिंपळ आहे, अंबड आणि कडुलिंब. तर बरोबर उत्तर पाहू शकता. उत्तर पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीचं बरोबर आहे. 24 तास ऑक्सिजन देणारा जो वृक्ष आहे याचं वृक्षाचं नाव आहे पिंपळ. हा वृक्ष 24 तास ऑक्सिजन देतो. दुसरा प्रश्न आहे सामान्य ज्ञानवर आधारित. किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? जो किमान वेतन कायदा आहे हा कोणत्या वर्षी संमत झाला? पाहू शकता यासाठीचे 4 पर्याय 1947, 1948, 1973 आणि 1950. तर यासाठीचं बरोबर उत्तर पाहू शकता 1948 मध्ये जो किमान वेतन कायदा आहे तो संमत करण्यात आला होता. 1948 म्हणजेच पर्याय क्रमांक ब उत्तर यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? पाहू शकता प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? 4 पर्याय मगर आहे, हत्ती, जिराफ आणि सिंह. तर जिराफ हा जो प्राणी आहे या प्राण्याचं हृदय सर्वात मोठं असतं, म्हणजेच जिराफ हा उत्तर जे आहे जिराफ हे उत्तर बरोबर आहे. जिराफ या प्राण्याचं हृदय सर्वात मोठं असतं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 आहे. यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर या पद्धतीचा प्रश्न जो आहे यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर पाहू शकता असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया आहे, तर यासाठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर यामध्ये हा प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? पाहू शकता 4 पर्याय आहेत 8, 7, 9 आणि 5. तर एकूण 7 हे जे मतदारसंघ आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहेत. म्हणजेच यवतमाळ जिल्ह्यात मतदारसंघांची संख्या आहे एकूण 7 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 5 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? भारतातील सर्वात लहान राज्य जे आहे यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते कोणतं आहे? पाहू शकता कमी क्षेत्रफळ असलेलं जे राज्य आहे त्या राज्याचं नाव काय आहे? 4 पर्याय गोवा आहे, सिक्कीम, मिझोरम आणि त्रिपुरा. तर बरोबर उत्तर पाहू शकता गोवा हे जे राज्य आहे सगळ्यात कमी क्षेत्रफळ असणारं जे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे त्याचं नाव आहे पर्याय क्रमांक अ गोवा हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रामध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती? तर पाहू शकता नद्यांची नावं आहेत ज्यामध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती आहे ओळखायची आहे महाराष्ट्रामध्ये. पहिला पर्याय आहे नर्मदा, ब आहे गोदावरी, क आहे कावेरी
आणि ड आहे कोणतीही नाही. तर पाहू शकता या चारीमधील तिन्हीमधील कोणताही पर्याय बारामाही वाहणारी नदी नाही आहे. म्हणजेच बरोबर उत्तर आहे यामधील कोणतीच नदी बारामाही वाहणारी नदी नाही आहे. 7वा प्रश्न लेखक यावर आधारित आहे. पाहू शकता वाङ्मय लेखक, पुस्तक लेखक यावर आधारित प्रश्न आहे. वि वा शिरवाडकर यांची कर्मभूमी कोणती? पर्याय औरंगाबाद, नाशिक, यवतमाळ आणि पुणे. तर बरोबर उत्तर पाहू शकता नाशिक हे बरोबर उत्तर आहे. वि वा शिरवाडकर यांची कर्मभूमी जी आहे ही नाशिक ही आहे. नाशिक येथे त्यांची कर्मभूमी मानली जाते. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि वा शिरवाडकर यांची कर्मभूमी नाशिक ही आहे. 8वा प्रश्न जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्यांमार्फत चालते? तर एकूण जे आहे जिल्हा परिषदेचे कामकाज चालवले जाते यासाठी एकूण किती समित्या ज्या आहेत त्या गठीत केल्या जातात? पाहू शकता पर्याय आहेत 10, 8, 7 आणि 14. तर एकूण 10 समित्या गठीत केल्या जातात. जिल्हा परिषदेचे जे कामकाज आहे एकूण 10 समित्यांमार्फत चालवले जाते. म्हणजे बरोबर उत्तर आहे यासाठीच पाहू शकता जिल्हा परिषदेचे कामकाज जे आहे जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण 10 समित्यांमार्फत चालवले जाते. तर यानुसार पाहू शकता 9वा प्रश्न आहे. यामध्ये हे जे प्रश्न आहेत मागील वर्षीचे प्रश्न आहेत, संभावित प्रश्न आहेत. अशाच पद्धतीचे प्रश्न जे आहेत DCC बँक भरतीमध्ये सामान्य ज्ञान सेक्शनमध्ये येऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. तर हा पॅटर्न आहे आणि या पॅटर्ननुसार हे प्रश्न आहेत. 9वा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानासाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे जे आहे देशातील पहिले राज्य कोणते? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानासाठी नोटा म्हणजेच नकाराधिकार कोणत्याही पक्षाला मत न देण्याचा जो अधिकार आहे जो ऑप्शन असतो तो देशातील पहिल्या कोणत्या राज्यामध्ये देण्यात आला? पाहू शकता ऑप्शन असा आहे पर्याय यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानासाठी नकाराधिकार म्हणजेच नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? 4 पर्याय आहेत यासाठी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र. तर पाहू शकता बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. नोटा म्हणजेच नकाराधिकार हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानासाठी उपलब्ध करून देणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीचे DCC बँक भरती आधारित जे प्रश्न आहेत विचारले जाऊ शकतात. आता सातारा DCC बँक भरती प्रक्रिया सुरू होत आहे 5 डिसेंबर 2024 पासून. तर या भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी जे आहे DCC बँक भरती अंतर्गत महत्त्वाचे अपडेट चेक केली जाऊ शकते. तर यामध्ये पाहूयात 10वा प्रश्न आहे केकावली या भक्तिभावाचा कवी कोण आहे? जी केकावली जी भक्तिभाव आहे 10वा प्रश्न आहे हा. 10वा प्रश्नामध्ये केकावली या भक्तिभावाचा कवी कोण आहे? पाहू शकता 4 पर्याय संत एकनाथ, मोरोपंत आहे, संत नामदेव आणि संत तुकाराम. तर बरोबर उत्तर आहे पाहू शकता मोरोपंत हे जे आहे केकावली या भक्तिभावाचा कवी आहेत. म्हणजे केकावली हे जे भक्तिभाव आहे याचे कवी मोरोपंत हे आहेत. पर्याय क्रमांक 72 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. तत्पूर्वी DCC बँक भरती प्रक्रिया सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा जी आहे हॉल तिकीट जारी झालं आहे. त्याचबरोबर 5 तारखेपासून ही भरती परीक्षा सुरू होत आहे. विविध सत्रांमध्ये राबवल्या जाणाऱ्या ही भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही आमचा 10 प्रश्नपत्रिकेचा संच जो आहे सराव प्रश्नसंच तुम्ही घेऊ शकता. नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर हा उपलब्ध आहे. या संचाची खास वैशिष्ट्य असं की एकूण 9 जे वेगवेगळे सेक्शन आहेत या 9 वेगवेगळ्या सेक्शनवर आधारित जे आहे महत्त्वाचे प्रश्न यामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत, देण्यात आलेले आहेत. याची तयारी करून तुम्ही चांगल्या पद्धतीने DCC बँक भरतीची तयारी करू शकता. TCS म्हणजेच DCC बँकसाठीचा जो नवीन पॅटर्न आहे 90 गुणांची प्रश्नपत्रिका आणि 10 गुणांची जी आहे मुलाखत घेतली जाते. तर या पद्धतीने जो पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार जी आहे दर्जेदार टेस्ट अशा बनवण्यात आलेली आहेत. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही डाउनलोड करून नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून ह्या 10 पूर्ण सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत संच
ते चेक करू शकता, त्यामध्ये विकत घेऊ शकता. त्याचबरोबर फ्री मॉक टेस्टसुद्धा अवेलेबल आहेत, त्यासुद्धा तुम्ही सोडवून परीक्षेची तयारी करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 आहे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण आहेत? पाहू शकता. 4 पर्याय यासाठीचे. दासोपंत आहे, श्रीधर, संत सतरादेव आहे, यानंतर संत ज्ञानेश्वर. तर पाहू शकता श्रीधर हे जे आहेत महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून मानले जातात. म्हणजेच महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार जे आहेत हे श्रीधर यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी सर्वात जास्त तालुके असलेला जिल्हा कोणता आहे? म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? पाहू शकता. सगळ्यात जास्त तालुके असलेला जिल्हा कोणता आहे? 4 पर्याय. अहमदनगर, चंद्रपूर, पुणे आणि यवतमाळ. तर बरोबर उत्तर आहे यवतमाळ. यवतमाळ हा असा जिल्हा आहे यामध्ये सगळ्यात जास्त तालुके आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक ड उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ताडोबा जे राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय आहेत चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि बोरिवली. तर बरोबर उत्तर पाहू शकता चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जे आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. 14वा प्रश्न. कडुनिंबाच्या बियात किती टक्के तेल असते? ज्या कडुनिंबाच्या बिया असतात यामध्ये किती टक्के तेल समाविष्ट असते? 4 पर्याय पाहू शकता. 20 आहे, 40 आहे, 30 आणि 70%. तर एकूण 40% तेल जे आहे कडुनिंबांच्या बियामध्ये समाविष्ट असते. म्हणजेच बरोबर आहे उत्तर पर्याय क्रमांक ब 40% बरोबर आहे यासाठीचं. 15वा प्रश्न. पंजाबचा राज्यपक्षी कोणता आहे? पर्याय पाहू शकता. कबूतर आहे, बाज, कोकिडा आणि मोर. तर यामध्ये पाहू शकता बरोबर उत्तर आहे पंजाबचा राज्यपक्षी जो आहे हा बाज हा आहे. असाच प्रश्न महाराष्ट्र किंवा इतर राज्याचा सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर त्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते. सध्या पाहू शकतो यामध्ये पंजाबचा प्रश्न जो आहे या अगोदर विचारण्यात आलेला होता. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठीच्या भरती अंतर्गत हा प्रश्न आलेला होता. तर याचं बरोबर उत्तर आहे बाज. बाज हे बरोबर उत्तर आहे. पंजाबचा राज्यपक्षी बाज हा आहे. 16वा प्रश्न. सिमिलीपाल अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर सिमलीपाल हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? पर्याय पाहू शकता. ओडिशा आहे, छत्तीसगड, कर्नाटक आणि गुजरात. तर ओडिशा या राज्यामध्ये जे आहे सिमिलीपाल अभयारण्य स्थित आहे. म्हणजे सिमिलीपाल हे अभयारण्य आहे हे ओडिशा या राज्यामध्ये आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक अ उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. जगाचे अन्न भांडार असे कोणत्या देशाला म्हणतात? तर पाहू शकता असं कोणता देश आहे ज्याला जगाचे अन्न भांडार अशी उपमा देण्यात आली आहे? 4 पर्याय पाहू शकता. पॅरिस आहे, फ्रान्स, फिनलँड आणि स्वित्झर्लंड. तर फिनलँड हे जे आहे या देशाला जगाचे अन्न भांडार म्हणून ओळखले जाते. फिनलँड हे बरोबर उत्तर आहे. या देशाला जगाचे अन्न भांडार असे म्हटले जाते, ओळखले जाते. 18वा प्रश्न. महाधिवक्ता जे आहेत हा आपला राजीनामा कोणाकडे देतात? 4 पर्याय पाहू शकता. मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपाल. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. महाधिवक्ता आपला जो राजीनामा आहे हा राज्यपाल जे असतात राज्याचे राज्यपाल यांच्याकडे देतात, यांच्याकडे सोपवतात. प्रश्न क्रमांक 19. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? पाहू शकता. भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहेत यामध्ये कलारी आहे, सहारा आहे, थार आहे आणि यापैकी नाही. तर बरोबर उत्तर पाहू शकता. थार हे जे वाळवंट आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट थार हे वाळवंट आहे. भारतामध्ये जे आहे सर्वात मोठे वाळवंट जे ओळखले जाते या वाळवंटाचं नाव आहे थार वाळवंट. म्हणजेच पर्याय क्रमांक
का उत्तर यासाठीचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मीनाक्षी जे मंदिर आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोरलेलं जे मंदिर आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? 4 पर्याय: आंध्र प्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि केरळ. तर जे मीनाक्षी मंदिर जे आहे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. कोरलेलं मंदिर जे आहे दगडामध्ये कोरलेलं मंदिर मीनाक्षी मंदिर हे तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत DCC बँक भरती अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत सातारा जिल्ह्यासाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत सामान्य ज्ञानवर शिक्षणवर आधारित अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर पाहू शकता सहकार विषयक प्रश्न संगणक आधारित प्रश्न जे आहेत याची सुद्धा तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. यावरचे व्हिडिओसुद्धा या आधीच्या भागामध्ये करण्यात आलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता आणि अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी तयारी केली जाऊ शकते. त्याचबरोबर जास्तीत जास्त चांगली तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नसंच सोडवणं आवश्यक आहे. यासाठीच आम्ही 10 प्रश्नसंच तयार केले आहेत. मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे नोकर भरतीचं डाउनलोड करून तुम्ही प्रश्नसंच घेऊन त्या पद्धतीने तयारी करू शकता, आपली तयारी आजमावू शकता. याची जी आहे PDF स्वरूपात सुद्धा प्रश्नसंच अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर डिटेलमध्ये जी परीक्षेची तयारी आहे ती करू शकता. या परीक्षेसंदर्भात पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.